सरांनी जी एक्सरसाइज लीड केलेली आहे तर किती जबरदस्त प्रॉपर आणि सर्वांचं या ठिकाणी घामाचे आंघोळ झाले. सो सर 2.5 वर्षापूर्वी जॉईन होण्याचं कारण काय होतं सर आमच्या बरोबर? सर वाढलेलं वजन आणि कुठल्याही कामामध्ये मन लागत नव्हतं आणि खूप आळस येत होता दिवसभर. कुठलंही काम करण्यासाठी इच्छा व्हायची नाही आणि उभा जरी राहिलं तरी 5-10 मिनिटांनी थकवा जाणवायचा. असे अनेक प्रॉब्लेम होती सर. पण ओके सर, आपल्या किती किलोग्राम फॅमिली वजन वाढलं जॉईन होतं सर आपलं? माझं 8 किलो वजन वाढलं होतं सर. 8 किलो जेवढं आयडियल वेट पाहिजे होतं त्यापेक्षा 8 किलो वेट माझं एक्स्ट्रा झालेलं आहे. सो सर हे जे 8 kg वेट होतं तर ते तुम्ही किती दिवसात कमी केलं सर इथं? जवळपास 3 महिन्यामध्ये माझं पूर्ण वेट लॉस झालं होतं सर. आणि मी आयडियल वेटला म्हणजे 64 पाहिजे होतं खरं तर आयडियल वेट. पण मी 60 वर माझं वेट आणलं होतं. वाव ग्रेट. सो सर तुम्ही सध्या टोटल किती केजी वेट लॉस केला? 8 किलोग्राम. 8 किलोग्राम. सो सर 8 किलोग्राम वजन कमी केल्याच्या नंतर आज या ठिकाणी सर कसं वाटतंय सर? तुम्हाला जे काही चॅलेंजेस होते तर त्याच्यामधून काय तुम्हाला रिलीफ मिळालेला आहे सर? हो सर, नक्कीच खूप रिलीफ मिळालं. जी आपली 10वी-12वीची लाईफस्टाईल होती, जो माणूस फ्रेश वाटायचा आपण स्वतःला आणि दिवसभर कुठलंही काम करायला, फिरायला, अगदी मनसोक्त कोणतेही काम करायला जे इच्छा व्हायची, ते परत मला या फॅमिलीमध्ये आपण जॉइन झाल्यानंतर सगळं अनुभवायला मिळत आहे अजून परत त्याच प्रकारे. सरांचा बिफोर आफ्टर असेल तर सर प्लीज शेअर करा. उदय भोसले सर. सो सर आता तुम्ही या ठिकाणी 8 kg हँडल केलंय सर. ओके. सो सर आता 8 kg वेट लॉस केलंय, परंतु मागील आता 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला सर आपण वजन या ठिकाणी मेंटेन करून आहात. कधी सर वाढलंय सर आपलं वजन? नाही सर, कधीच नाही वाढलं. माझं वेट कमी झालं त्यापेक्षाही म्हणजे आयडियल वेट पेक्षा कमीवरच आहे आतापर्यंत मी. मला जसं 63-64 हवं होतं वजन, त्याहीपेक्षा मी 60 वर आहे आणि 60च्या खाली आलेलो जवळपास 57, 58, 59, 60. 60च्या वर आतापर्यंत कधीच नाही गेलो. यस ग्रेट. सो या ठिकाणी सरांचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शेअर होत आहे. वाव ग्रेट. पाहू शकतायत 66 वरती या ठिकाणी सरांचं या ठिकाणी बिफोर आहे. बिफोर मध्ये पाहू शकता तुम्ही सरांचं वजन, सरांचं पोट पहा या ठिकाणी. सरांच्या पोट, सरांची फेस रिडिंग करू शकता तुम्ही की कशा म्हणजे चेहऱ्यावरती एक प्रकारचा डलनेस तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर पोट तुम्हाला वाढलेलं दिसत आहे. तर हे सगळं आणि आत्ताचे सर आफ्टर मध्ये सर आहेत. सो आफ्टर मध्ये जे सरांना या ठिकाणी आज तुम्ही लाईव्ह बघू शकता. यस पाहू शकता. यस सर हा फोटो ठेवायचा आहे सर. पाहू शकता तुम्ही बिफोर मध्ये सरांचा चेहरा पहा कसा एक प्रकारचा असा सुजल्यासारखा वाटतोय. चेहऱ्यावरती डलनेस आहे, पूर्णपणे चेहऱ्यावरती डलनेस आहे. आणि आफ्टरच्या फोटो मध्ये पाहू शकता तुम्ही सरांच्या चेहऱ्यामध्ये, सरांच्या स्किन मध्ये काय चेंजेस झालेला आहे. म्हणजे हे शक्य आहे जर का तुम्ही डेली एक्सरसाइज आणि डेली सकस संतुलित आहार घेतला, प्रॉपरपणे तुमचं डाएट ठेवलं, प्रॉपरपणे हेल्दी ऍक्टिव्हिटी ठेवली तर 100%. सर कसं वाटतं या जुन्या फोटोकडे बघितल्यानंतर तुम्हाला? खूप वाईट वाटतं सर की आपण असंही झालो होतो आणि हा आपलाच फोटो असेल. परत परत असा नकोसा वाटतो बघायला पण. त्यावेळेला आरशात पण बघावंसं वाटायचं नाही सर. जे की असंही वाटत होतं की आता हेच आपलं आयुष्य आहे. आता यामध्ये काही बदल होणार नाही आणि म्हणून स्वतःकडे बघायचं पण टाळायचो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. फक्त आपल्या रॉयल तर फिटनेस किती वर्ष लाईफ तुमची पाठीमागे गेल्यासारखी झाली सर? सर हा जवळ मी लाईफ मध्ये मागे गेलो असं वाटतंय मला. जसं काही आता मी BA आणि 12वी ज्या शैक्षणिक वर्षात होतो त्याच पद्धतीने त्याच आयुष्यात आहे का काय असं वाटतंय. आणि दिवसभर शाळेत काम करत असताना मुलांबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करताना वेगवेगळी सगळे प्रकल्प करताना खूप मजा येते. असं वाटतं की आपणही एक विद्यार्थीच आहोत की काय त्याच्यात. यस लक्षात घ्या या ठिकाणी सरांनी वजन कमी केलंय, परंतु वजन कमी केलेलं वजन त्यांनी मेंटेन करून ठेवलंय तेही लास्ट 2 वर्षापासून अधिक कालावधी झाला सरांचा.
तर बऱ्याचशा व्यक्तींचं काय होतं, वजन कमी करणं हे इझी प्रोसेस आहे त्यांना असं वाटतं. सो वजन ते कमी करतात, परंतु वजन कमी केल्यानंतर तिथून पुढे ते मेंटेन करत नाहीत. कारण की त्यांनी जे वजन कमी केलेलं असतं, ते अपुऱ्या नॉलेजने वजन कमी केलेलं असतं. उनको वो नॉलेज नहीं होता है वजन कम करने का. सो वो वजन तो कम कर लेते हैं, लेकिन उसे मेंटेन नहीं रख पाते. ये उसी तरह से है जैसे कि हम सफलता तो मिलती है हमें, किसी भी बिजनेस में हम सफल होते हैं या फिर हम एग्जाम में सफल होते हैं, लेकिन वो सफलता हमें लास्ट तक हमें टिके रहना बहुत जरूरी है उस सफलता के उस लेवल पर. तो ये हमसे नहीं होता है. ये क्यों नहीं होता है? इसके लिए हमें प्रॉपर नॉलेज और प्रॉपर हमारी ईटिंग हैबिट, प्रॉपर हमारी लाइफस्टाइल ये नहीं होती. सो विष्णु जमादार सर ने जो अपना खुद का वजन जो कम किया है, वो प्रॉपर तरीके से कम किया है. इसलिए उन्हें पता है कि भाई अभी वजन नहीं बढ़ना चाहिए, इसके लिए मुझे क्या करना है और किस तरह से मैं मेंटेन रखूं. तो पार्टिसिपेंट देखो भाई, आपको वजन कम करना और वजन घटाना और वजन बढ़ाना, ये खेल आपको जिंदगी भर नहीं खेलते रहना. मतलब आप जिंदगी में आए हैं तो फिर भाई वजन कम कर रहे हैं अभी 4 महीने में, फिर दीपावली आने वाली है अभी, तो साल भर में 6 महीने में आपने जितना भी कुछ किया ना, वो सब दीपावली के 15 दिनों में जाने वाला है. बताओ, फिर आप वजन बढ़ाएंगे, फिर उतनी मेहनत करेंगे और फिर वजन घटाएंगे और फिर वजन बढ़ेगा. ये नहीं होना चाहिए. तो ये क्यों? तो इसके लिए आपको पता होना चाहिए कि कैलोरी मैनेजमेंट क्या है. इसके लिए आपको पता होना चाहिए कि आपको फूड कंजम्पशन कोर्स किस तरह से करना चाहिए. आपको पता होना चाहिए आपका रेस्टिंग मेटाबॉलिक रेट कितना है और आप कितने कैलोरीज अपने एक्सरसाइज के थ्रू यहाँ पर बर्न कर रहे हैं. ये सब आपको नॉलेज होना चाहिए. आपको हैबिट जो है आपकी, ये आपको अच्छी तरह से होनी चाहिए. और उसके साथ साथ बहुत ही इंपॉर्टेंट चीज है, आपके बॉडी के लिए इसेंशियल बॉडी न्यूट्रिशन आपको मिलनी चाहिए. नहीं तो फिर होगा क्या, 8 किलो वजन कम करने के बाद में आज यहाँ पर हम देख रहे हैं विष्णु जमादार सर पिछले 1 घंटे से तूफानी वर्कआउट. उनका टी शर्ट देखो सर, एक बार टी शर्ट दिखाएंगे. यस देखो सर का टी शर्ट देखो, पूरे पसीने से लथपथ है. तो 1 घंटा वर्कआउट किया है सर ने आफ्टर 8 kg वेट लॉस रिड्यूस करके. ये बात यहाँ पर बहुत गौर करने वाली है. नहीं तो फिर लोगों का क्या होता है, भाई वजन कम हो गया हम चल नहीं पाएंगे, वजन कम हो गया हमें सीढ़ियां नहीं चलने को आती, वजन कम हो गया हम कुछ सामान उठा नहीं रह सकते. क्यों? क्योंकि भाई हमारा वजन कम हो गया. तो फिर क्या करेंगे भाई वैसे वजन कम करके? वजन इस तरह से कम करना है. सर अभी आपने 1 घंटा वर्कआउट किया, आपको ऐसा लगता है कि आप थक गए या फिर आप एक्स्ट्रा वर्कआउट हो गया, चलो भाई अभी कल के दिन तो छुट्टी होनी चाहिए या फिर आज ही स्कूल को छुट्टी होनी चाहिए? नाही सर, असं मला कधीच वाटत नाही. आजच नाही, मी रोज वर्कआउटला जॉईन असतो. रोज अशा एकाही दिवशी आपण मी फॅमिलीमध्ये आपल्या जॉईन झालो त्या दिवसापासून वर्कआउट झाल्यानंतर लगेचच थकवा किंवा असं कंटाळवाणं आतापर्यंत या 2.5 वर्षामध्ये मला कधी वाटलं नाही. आणि आज सर डेली एक्सरसाइज करतायत आणि डेली एक्सरसाइज करून सरांचा स्टॅमिना वाढलाय, बरोबर आहे? हो सो ग्रेट सर, हॅट्स ऑफ टू यू सर. तुम्ही लास्ट 2.5 वर्षापासून आमच्या बरोबर जॉईन आहात आणि निश्चितपणे स्वतःच्या लाईफ मध्ये बदल करतायत. सर सध्या तुमचं शेड्यूल कसं आहे सर? तुम्ही दररोज सकस संतुलित आहार घेतात आताही? हो सर, मी रोज सकस संतुलित आहार घेतो. सकाळी 1 वेळेलाच घेतो. पूर्वी सुरुवातीला मी 2 वेळा घेतलेलं वेट गेन कमी करेपर्यंत. आणि वेट कमी होऊन जेव्हा आयडियल वेटला आलो, त्यावेळी त्या आयडियल वेट पेक्षाही खाली जेव्हा वजन आलं तेव्हापासून मग मी एकच टाइम आणि कंटिन्यू घेतोय सर आतापासून रोज संतुलित आहार. या आहाराने हा सगळा बदल घडवला हे मला निश्चित इथं सांगावं वाटतं. त्यामुळेच हे शक्य झालं आणि ग्रेट कोच सर्व कोचांच्या मार्गदर्शनामुळे आणि या आहारामुळे हा सगळा बदल होऊ शकला. त्याशिवाय हे शक्य नव्हतं. हे मला निश्चित इथं सांगावं वाटतं. येस थँक्यू सर, खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून आणि आपला वर्कआउट देखील आज खूप जबरदस्त होता. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. मला वर्कआउट
गाईड करण्यासाठी आज संधी दिली आपल्या फॅमिली मार्फत. आपले विजय मिसाळ सर व आमचे ग्रेट कोच भोसले सर यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.